नेक्स्ट लेक्चर नंबर 7, ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. आणि लास्ट क्लासमध्ये आपण टॉपिक डिस्कस केला होता मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आणि कलर्ड प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स. आता त्याच्यामध्येच काही गोष्टी आपल्या घ्यायच्या बाकी होत्या. तर सॉल्ट ऑफ स्कँडियम 3+, Ti4+ अँड V5+ आर कलरलेस है ना. या आयन्सचे जे सॉल्ट आहेत ते कलरलेस आहेत. असं का? रिझन माहितच आहे तुम्हाला. कलरलेस कधी असते सांगा. कलरलेस साठी मी तुम्हाला कंडिशन सांगितल्या होत्या. किती? 3. कोणत्या 3 कंडिशन होत्या? जर डी मध्ये 0 इलेक्ट्रॉन आहेत, डी मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, किंवा डी मध्ये किती रे? किती? 10 इलेक्ट्रॉन आहेत. असं जर असेल, 3 आहेत की 2 आहेत? 2च आहेत ना. कोणत्या? डी मध्ये 0 किंवा डी मध्ये 10. 2च कंडी होच म्हणतात ते 3 लेबी है ना. किती होत्या? 2 होत्या ना. डी मध्ये 0 किंवा डी मध्ये 10. म्हणजे एक तर एम्प्टी, एक तर कम्प्लिटली फिल्ड. ओके, असं असेल तर कलरलेस, आणि बाकी केस मध्ये शो कलर. मग आता आपल्याला एक एक चेक करायचं आहे. सर्वात आधी आहे स्कँडियम. स्कँडियमचा ॲटॉमिक नंबर 21. जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर पहिले आर्गॉन, नंतर 4s, नंतर 3d. आता जर इलेक्ट्रॉन्स भरले तर आर्गॉन 18, 18 आणि 2 20, 20 आणि 1 21. आता मला पाहिजे स्कँडियम किती पाहिजे? स्कँडियम किती पाहिजे? 3+. मग स्कँडियम 3+ पाहिजे तर 3 इलेक्ट्रॉन काढून टाका. आता 3 इलेक्ट्रॉन जर काढून टाकले तर काय राहिलं सांगा? 4s 3d. 3 काढले तर शेवटच्या शेल मधून 2 काढले 0, एक यातून काढला 0. म्हणजे इथं डी मध्ये 0 आहेत, आणि डी मध्ये 0 आहेत म्हणजे कसा आहे हा? कलरलेस. डी मध्ये 0 आहेत म्हणजे कलरलेस. हे झालं पहिलं. दुसरं काय आहे? Ti4+. तर पहिले Ti काढू, नंतर Ti4+ काढू. तर टिटॅनियमचा ॲटॉमिक नंबर सांगा किती आहे? टिटॅनियमचा ॲटॉमिक नंबर किती? 22. बरोबर का? हां. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं. आर्गॉन 4s 3d. मग आता आर्गॉन 18, 2 20 आणि 2 22 झालं. आता आपल्याला पाहिजे Ti4+. 4+ चा अर्थ 4 इलेक्ट्रॉन काढून टाका. 4 इलेक्ट्रॉन जर तुम्ही काढले तर आर्गॉन 4s 3d. 4 काढले तर इथं 0, इथं 0, गेले 4. म्हणजे इथं पण डी मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 0. आणि डी मध्ये 0 आहेत म्हणजे कलरलेस. डी मध्ये 0 आहेत म्हणजे कलरलेस. आणि अजून एक एक्झाम्पल आहे आपल्याजवळ V5+. आता V5+ तर व्हॅनेडियमचा ॲटॉमिक नंबर 23 आणि आपल्याला पाहिजे V5+. मग आता व्हॅनेडियम 23 आहे तर पहिले आर्गॉन, नंतर 4s, नंतर 3d. परत इथं आर्गॉन, नंतर 4s, नंतर 3d. मग आर्गॉन 18, 2 20 आणि 3 23. तर आपल्याला 5+ पाहिजे. मग 5+ चा अर्थ आहे 5 इलेक्ट्रॉन काढून टाका. मग शेवटच्या यातून 2 आणि इथून 3. तर इथं पण डी मध्ये किती झाले? 0. म्हणजे या सगळ्यांच्या डी मध्ये काय आहे? 0. आणि या सगळ्यांच्या डी मध्ये 0 आहे. हे एम्प्टी डी ऑर्बिटल आहेत. नो अनपेड इलेक्ट्रॉन, त्याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन नाही आहे. दस सॉल्ट आर कलरलेस ॲज डी ट्रान्झिशन नॉट पॉसिबल. इथं डी ट्रान्झिशन पॉसिबलच नाही आहे. कारण डी ट्रान्झिशन कधी होते? जेव्हा डी मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन असते. इथं डी मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन आहे का? नाही. त्यामुळे डी ट्रान्झिशन होणार नाही आणि हा कलर शो करणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट, Sc3+ कलरलेस आणि Ti3+ कलर्ड का? आता सांगितलं. आता Sc3+ आहे तर Sc3+ च्या डी मध्ये किती आहे रे? 0. आणि Ti3+ च्या डी मध्ये किती आहे? 1. बनवता येईल ना Ti3+? सध्याच मी बनवायचा कसा? तेवढे 3 इलेक्ट्रॉन काढून टाकायचे. मग 3 काढले तर डी मध्ये 1 राहते. मग याच्या डी मध्ये 0 आहे म्हणजे हा कसा आहे? कलरलेस. कारण याच्याजवळ अनपेड इलेक्ट्रॉन नाही आहे. आणि याच्याजवळ अनपेड इलेक्ट्रॉन आहे. याच्याजवळ एक अनपेड इलेक्ट्रॉन आहे. कारण तुम्ही जर डी ऑर्बिटल काढलं तर डी ऑर्बिटल असतात किती? किती असतात? 5. आणि त्यात इलेक्ट्रॉन किती आहे? इलेक्ट्रॉन एकच आहे. म्हणजे याच्याजवळ n किती आहे? अनपेड इलेक्ट्रॉन किती आहे? 1. आणि अनपेड इलेक्ट्रॉन 1 आहे म्हणून हा शो कलर, हा कलर शो करेल. समजलं? तर तेच सांगितलं त्यानं की Sc3+ कम्प्लिटली एम्प्टी 3d ऑर्बिटल आहे. म्हणून नो अनपेड इलेक्ट्रॉन अँड डी ट्रान्झिशन नॉट पॉसिबल, आणि म्हणून तो कलरलेस. पण तेच जर तुम्ही Ti3+ घेतला तर Ti3+ जवळ एक अनपेड इलेक्ट्रॉन आहे. कशामध्ये? 3d ऑर्बिटल मध्ये. म्हणून तिथं काय होणार? डी ट्रान्झिशन पॉसिबल. आणि डी ट्रान्झिशन पॉसिबल आहे म्हणजे शो
कलर. समजलं? एकदम सिंपल क्वेश्चन आहे हा. कलर शो करेल. प्रेडिक्ट विच फ्रॉम द फॉलोइंग विल बी कलर्ड इन ॲक्वायस सोल्युशन. कोणतं कलर्ड आहे? आणि जस्टिफाय युअर आन्सर बाय गिव्हिंग रिझन फॉर इच. प्रत्येकासाठी रिझन द्या. तोच क्वेश्चन आहे ना, है ना. काय करसाल? पहिला आहे Ti3+. कलर आहे की नाही आहे, आणि असेल तर त्याचं रिझन सांगा काय आहे. तर पहिले काय काढायचा? Ti. नंतर काय काढायचा? Ti3+. अरे बरोबर ना. पहिले Ti नंतर Ti3+. तर टिटॅनियमचा ॲटॉमिक नंबर 22. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर आर्गॉन 4s3d आणि आर्गॉन 18, 2 20 आणि 2 22. आपल्याला पाहिजे 3+. मग 3+चा अर्थ काय? 3 इलेक्ट्रॉन काढून टाका. आता 3 इलेक्ट्रॉन जर तुम्ही काढले तर पहिले शेवटच्या यातून काढसाल. शेवटच्या याच्यात किती आहे? 2. ते काढून टाका. अजून एक काढा लागते. तो कुठून काढसाल? 3D मधून. तर 3D मध्ये किती राहणार? 1. आणि D मध्ये 1 राहिला तर D ऑर्बिटल किती असतात? 5. आणि याच्यात इलेक्ट्रॉन किती आहे? 1. म्हणजे इथं 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे आणि 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, म्हणून हा शो कलर आहे ना. शो कलर हा कलर दाखवेल ना. ठीक आहे, म्हणजे हा कलर दाखवेल. मग असं तुम्हाला बाकीच्यांसाठी बी काढायचं आहे ना, सगळ्यांसाठी काढायचं आहे. मग आता एवढे मी काढत बसू का? मी तुम्हाला कॉन्सेप्ट सांगितला, तुम्ही आता घरी काढायचा. हे तुम्हाला होमवर्क. ठीक आहे, हा क्वेश्चन आहे तुम्हाला होमवर्क. आता तुम्ही प्रत्येकाचं काढजा आणि कोणकोणता कलर आहे तो दाखवा. रिझन काय आहे? अनपेड इलेक्ट्रॉन असला तर डीडी ट्रान्झिशन पॉसिबल आणि म्हणून शो कलर, आणि अनपेड इलेक्ट्रॉन नसला तर डीडी ट्रान्झिशन नॉट पॉसिबल, आणि डीडी ट्रान्झिशन नॉट पॉसिबल म्हणून कलरलेस. बस खतम. सिंपल. ओके. मग आता याच्यापैकी जो Ti3+ आहे, V3+ आहे, Mn2+ आहे, Fe3+ आहे आणि CO2+ आहे, यांच्याजवळ 1 2 5 5 3 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत आणि यांच्यावर अनपेड इलेक्ट्रॉन आहेत म्हणून शो कलर. आणि त्यातला Cu+ आणि Sc3+ जो आहे त्याच्याजवळ डू नॉट कंटेन अनपेड इलेक्ट्रॉन आणि म्हणून ते कसे आहेत? कलरलेस. तुम्ही काढून पाहिजे असंच येईल. ठीक आहे, तर तुम्हाला इथं हे काढायचं आहे पहिले प्रत्येकाचं, आणि मग तुमच्या लक्षात येईल की एवढे कलर आहेत आणि एवढे 2 कलरलेस आहेत. ठीक आहे. आता नोटमध्ये काही गोष्टी सांग, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण कधी कधी गुगली येणार आणि तो गुगली आला की तुम्ही फसणार. तो गुगली हा की तुम्हाला डी मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन दिसणार नाही, पण तरी सुद्धा तो कलर दाखवेल. कारण अनपेड इलेक्ट्रॉनची कंडिशन काय होती? डी सॉरी, कलर शो करायची कंडिशन काय होती? डी मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. मग आता काही जण असे असतील त्यांच्या डी मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन नाही आहे पण तरी सुद्धा ते कलर शो करतात. त्याचं रिझन आहे चार्ज ट्रान्सफर. त्याचं रिझन काय आहे? चार्ज ट्रान्सफर है ना. तर हे चार्ज ट्रान्सफर वाले कोणते आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. चार्ज ट्रान्सफर होणार त्याच्यामुळे तो कलर शो करणार. तर कलर ऑफ ट्रान्झिशन मेटल आयन मे अराइज ड्यू टू कशामुळे? कशामुळे दिसेल? चार्ज ट्रान्सफर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कलर कशामुळे असेल? चार्ज ट्रान्सफर. जसं फॉर एक्झाम्पल MnO4- आहे, याचा इंटेन्स पर्पल कलर आहे. पर्पल कलर असा आहे. कोण? MnO4-. आता मला सांगा MnO4- मध्ये Mn वरती चार्ज किती येणार? +7. +7 येणार का? आणि +7 झोपू आहे. हा MnO4- आहे बरोबर. मग आता जर तुम्ही ऑक्सिजनवर तुम्हाला माहित आहे -2 असते, तर Mn वर किती असेल? Mn 4 वेळा -2 आणि इक्वल टू -1, म्हणजे Mn -8 इक्वल टू -1. तर Mn किती झाला? -1 + 8. तर Mn किती झाला? +7. मग आता Mn +7 आहे तर तुम्हाला Mn चा ॲटॉमिक नंबर माहित आहे का? किती आहे? Mn चा ॲटॉमिक नंबर 25. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आर्गॉन 4s3d आहे ना. मग आपल्याला पाहिजे Mn +7. मग काय होईल? आर्गॉन 4s3d. मग आता तुम्हाला काय वाटेल? तुम्हाला वाटेल की आर्गॉन 18, 2 20 आणि 5 25. आणि इथं Mn वर +7 आहे. 7 इलेक्ट्रॉन काढून टाका. 2 इथून काढले, 5 इथून काढले. डी मध्ये 0 आहे आणि डी मध्ये 0 असून सुद्धा आहे ना हा पर्पल कलरचा आहे. याचा कलर कोणता आहे? पर्पल. मग डी मध्ये 0 आहे तर तुम्हाला वाटायला पाहिजे हा कलरलेस आहे, पण याचा कलर कोणता आहे? पर्पल. आणि याचं रिझन काय आहे? चार्ज ट्रान्सफर. लक्षात ठेवावं लागेल की नाही? तर मग हा दिला की तुमची विकेट पडली है ना. तुम्हाला असं वाटेल
की हा कलरलेस आहे, पण त्याचा कलर आहे पर्पल. कशामुळे? चार्ज ट्रान्सफरमुळे. तर त्याचं म्हणणं काय आहे की इन MnO4 मायनस अँड इलेक्ट्रॉन इज मोमेंटरली ट्रान्सफर फ्रॉम ऑक्सिजन टू मेटल. जो इलेक्ट्रॉन आहे तो काही क्षणापुरता है ना ऑक्सिजन वरून मेटल वरती ट्रान्सफर होते है ना, आणि दस मोमेंटरली चेंजिंग O2 मायनस टू O मायनस. तसा O वर 2 मायनस चार्ज आहे, पण त्याचा इलेक्ट्रॉन जर मेटलवर गेला तर O2 मायनसचा O मायनस होईल, कारण त्याने इलेक्ट्रॉन दिला तर मायनस कमी होत असते. तर त्याचा O2 मायनसचा O मायनस होईल अँड रिड्युसिंग द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मॅग्नीज. आणि मॅग्नीज कशामधून करू? मग आता मॅग्नीजनं इलेक्ट्रॉन घेतला, पहिले +7 होता, आता 1 घेतला तर +6च राहिला की नाही, कारण 1 घेतला त्यानं. आणि जर +6 राहिला काही क्षणापुरता तर +6 आला म्हणजे त्याच्याजवळ एक अनपेड इलेक्ट्रॉन असेल ना, +6 बनवा. काही क्षणापुरता त्याच्यावर काय येते? +6 येते. आणि +6 जर आला तर आर्गॉन, नंतर 4s, नंतर 3d. मग काय होईल सांगा? +6 म्हणजे इथून 2 गेले, इथं 0, आणि 4 इथून जातील तर इथं किती राहणार? 1. म्हणजे इथं जर तुम्ही डी ऑर्बिटल बघितलं तर डी ऑर्बिटल मध्ये किती अनपेड इलेक्ट्रॉन आहे? 1. मग 1 अनपेड इलेक्ट्रॉन आहे, आणि या एका अनपेड इलेक्ट्रॉन मुळे तो कोणता कलर दाखवते? पर्पल. कोणता कलर दाखवते? पर्पल. तो +7 मध्ये असते, डी मध्ये 0 आहे, तो कलरलेस यायला पाहिजे, पण मोमेंटरली काय होते? ऑक्सिजन वरचा इलेक्ट्रॉन मॅग्नीज वर ट्रान्सफर होते. मग मॅग्नीज +7 मधून कशामध्ये कन्वर्ट होते? +7 मधून कशामध्ये कन्वर्ट होते? +6 मध्ये. आणि त्या डी मध्ये एक इलेक्ट्रॉन आल्यामुळे तो पर्पल कलर शो करते. ठीक आहे. चार्ज ट्रान्सफर मुळे करू राहिला, आणि चार्ज ट्रान्सफर ट्रान्झिशन टेक प्लेस, द एनर्जी लेवल ऑफ 2 डिफरंट ॲटम इन्व्हॉल्व शुड बी फेअरली क्लोज है ना. तर इथं एनर्जी लेवल जे 2 ॲटम आहेत जसं मॅग्नीज आणि ऑक्सिजन यांच्या एनर्जी लेवल क्लोज आहेत म्हणून हे असं होते. आणि असं अजून कोणाकोणात होते हे बी महत्वाचं ना. जसं MnO4 मायनस मध्ये होते तसं Cr2O7 2 मायनस मध्ये होते, CrO4 मायनस मध्ये होते, Cu2O मध्ये होते, त्यानंतर NiDMG मध्ये होते. हे एक्झाम्पल व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. स्टार करून हे सगळे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. यातलं काही दिसलं की DT ट्रान्झिशन थांबलं कशाचं नाही, डायरेक्ट यातला दिसला म्हणजे शो कलर. कशामुळे? चार्ज ट्रान्सफर. कोण कोण? Cr2O7 2 मायनस, CrO4 मायनस, Cu2O, NiDMG आणि MnO4 मायनस. ठीक आहे. हे चार्ज ट्रान्सफर मुळे कलर शो करतात. ठीक आहे. क्वेश्चन्स चला पटापट सगळे क्वेश्चन झाले पाहिजे आज. विच ऑफ द फॉलोइंग इज डायमॅग्नेटिक? डायमॅग्नेटिक साठी कंडिशन काय असते? अनपेड इलेक्ट्रॉन 0. अरे अनपेड इलेक्ट्रॉन पाहिजेत नाही ना. नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. मग आता नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कोण आहे? Sc3+. कसं काय? कारण स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर 21. आपल्याला पाहिजे स्कॅन्डियम 3+. म्हणजे काय होईल? आर्गॉन, नंतर 4s, नंतर 3d. 18, 2, 20 आणि 1, 21. आता 3+चा अर्थ काय आहे? तो 3 इलेक्ट्रॉन लॉस करेल. मग आता त्यानं 3 इलेक्ट्रॉन जर लॉस केले तर काय होणार सांगा? S मध्ये 0, D मध्ये 0. म्हणजे याच्या D मध्ये 0 आहे म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन आहे का? S मध्ये बी 0 आहे, अनपेड इलेक्ट्रॉन नाही आहे. मग अनपेड इलेक्ट्रॉन नाही आहे म्हणून डायमॅग्नेटिक. ठीक आहे. नेक्स्ट, सिलेक्ट द कलर्ड कंपाऊंड अमंग द फॉलोइंग. कोणतं कंपाऊंड कलर्ड आहे? पहिले तर बघायचं त्या एक्सेप्शन मधलं काही आहे का? चार्ज ट्रान्सफर वाल्यामधलं कोणी आहे का? नाही. मग आता आपल्याला एक एक चेक करावं लागेल. पहिले तर झिंकचे कंपाऊंड कलरलेस असतात म्हणजे हा ऑप्शन तर येणार नाही. TiCl4 आहे म्हणजे TI वर 4+ आहे. आता टिटॅनियम 22 आणि इथं TI वर किती येते? 4+. मग आता 22 मधले 4 दिले त्यानं म्हणजे राहिला आर्गॉन. म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन आहे का? नाही. म्हणजे हे बी उत्तर आहे का? नाही. नंतर आहे CrCl3. क्रोमियम किती? 24 आणि इथं 3 Cl आहेत म्हणजे याच्यावर 3+ आहे. मग आता 24 मधले त्यांना 3 देऊन टाकले, 21 म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन येणार, त्यामुळे हा कलर शो करेल. हा दाखवेल का? इथं Cu वर 1+ येणार आणि Cu वर 1+ आहे तर एक्सेप्शन आहे, याच्या D मध्ये 10 असतात आणि Cu 4s मधला 1 देऊन टाकते है ना. म्हणजे हा बी कलर शो करेल का? नाही. कलर कोण शो करेल?
CrCl3 काढून दाखवतो लागलं असतं. क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर 24. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर आर्गॉन 4s3d. आपल्याला पाहिजे क्रोमियम 3+, तर इथं काय येणार आर्गॉन 4s3d. आता इलेक्ट्रॉन जर भरले तुम्ही याच्यात तर किती येतील 18, 19 आणि 5 24. एक्सेप्शन गडबड करायची नाही, याच्या 4s मध्ये 1 असते आणि 3d मध्ये 5 असतात. मग आपल्याला 3+ पाहिजे तर 3 काढून टाका. 3 काढले तर इथं 0, 1 8चा जाणार आणि 2 8चे गेले तर इथं किती राहतील 3. मग आता डी ऑर्बिटल जर बघितलं तुम्ही तर डी ऑर्बिटल किती आहेत 5 आणि त्यात इलेक्ट्रॉन किती आहेत 3. सिंगल 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 म्हणजे यांची व्हॅल्यू किती आहे 3 आणि यांची व्हॅल्यू 3 आहे म्हणजे तो कलर शो करेल. म्हणून आन्सर कोणता करेक्ट आहे बी. चार्ज काढता येईल ना 4Cl. Cl वर काय असते मायनस. मग 4 मायनस झाला तर Pi 4+. हे 3 मायनस झाले तर हा 3+ आणि हे 2 मायनस झाले तर हा 2+. हा 1 मायनस आहे तर हा 1+. बरोबर आहे ना. सिलेक्ट द आयन विच हॅज मॅक्झिमम इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंट. मॅग्नेटिक मोमेंट तुम्हाला मॅक्झिमम पाहिजे. आता मॅग्नेटिक मोमेंट जे आहे तो म्हणजे म्यू आणि म्यूचा फॉर्म्युला √n इन ब्रॅकेट n+2. मग आता मला सांगा म्यू मॅक्झिमम पाहिजे म्हणजे एन बी काय पाहिजे मॅक्झिमम, कारण दोघांमध्ये रिलेशन कसं आहे डायरेक्ट. म्हणजे मॅक्झिमम इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंटसाठी एन काय पाहिजे मॅक्झिमम. म्हणजे तुम्हाला काय काम करावं लागेल म्हणजे तुम्हाला सगळ्यांचे अनपेड इलेक्ट्रॉन काढा लागतील. मग आता सगळ्यांचे एन काढा लागतील तुम्हाला. सगळ्यांचे काय काढा लागतील एन काढता येतात ना. सगळ्यांचे एन काढा लागतील. मग आता सगळ्यांचे एन Mn3+. एस मधले 2 काढा, डी मध्ये 5 असतात त्यातला 1 काढा, किती राहिले 4. म्हणजे इथे एन किती अनपेड इलेक्ट्रॉन किती आहे 4. V3+. व्हॅनेडियम ॲटॉमिक नंबर 23. एस मध्ये 2 आणि डी मध्ये 3. आता आपण 3 काढले तर एस मधले 2 गेले, डी मधला 1 गेला, राहिले किती 2. म्हणजे याच्याजवळ अनपेड इलेक्ट्रॉन किती आहे 2. ओके. नंतर इकडे Cu2+. Cu2+ आहे तर 4s मध्ये 1 असते तो गेला आणि 3d मध्ये 10 असतात त्यातला 1 गेला, राहिले 9. 9 म्हणजे पहिले सिंगल सिंगल 5 भरू मग पेअरिंग करू. किती अनपेड राहते 1. तर याचा अनपेड किती राहते 1. हे मी तोंडी काढून राहिलो कारण हे मी तुम्हाला शिकवलं कसं काढायचं होतं. नंतर Fe3+ आहे तर Fe3+ मध्ये Fe26. एस मध्ये 2 डी मध्ये 6 झाले 26. 3 काढा, एस मधले 2 गेले आणि डी मधला 1 गेला तर डी मध्ये 6 होते, राहिले किती 5. सिंगल 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 म्हणजे किती अनपेड इलेक्ट्रॉन आहे 5. मग आता मॅक्झिमम एन कोणासाठी आहे म्हणजे याची मॅग्नेटिक मोमेंट काय असेल मॅक्झिमम. सगळ्यांचे एन काढले मी, तुम्हाला काढता आले पाहिजे आणि ते कसे काढायचे ते शिकवलं मी. तेच क्वेश्चन आहेत ते. आता विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट हॅज हायेस्ट सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी. सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी कोणाची हायेस्ट आहे. सेकंड हायेस्ट कधी असेल सांगा बरं. जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉन हाफ फील्ड मधून कम्प्लिटली फील्ड मधून काढसाल. म्हणजे कशामधून काढसाल स्टेबल मधून काढसाल. स्टेबल मधून जर तुम्ही सेकंड इलेक्ट्रॉन काढू राहिले तर आयोनायझेशन एन्थाल्पी काय असेल हायेस्ट असेल. म्हणजे हायेस्ट सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे IE2 सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी काय पाहिजे हायेस्ट. मग सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी हायेस्ट कधी असेल तर आपल्याला प्रत्येकाची काढून पाहा लागेल. एक एक पाहू. पहिला काय दिलाय कॉपर. कॉपरचा ॲटॉमिक नंबर 29. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर आर्गॉन 4s3d. बरोबर का. हां मग हा 18 19 आणि 10 29. आता मी पहिला इलेक्ट्रॉन काढतो. पहिला इलेक्ट्रॉन कुठून काढू राहिले सांगा रे. पहिला इलेक्ट्रॉन कुठून काढसाल 4s मधून. मग 4s मधून काढले तर याच्यात 0 आणि याच्यात 10. आता मला सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी पाहिजे तर हा पहिला इलेक्ट्रॉन काढण्यासाठी IE1. आता मी दुसरा इलेक्ट्रॉन काढतो. दुसरा काढला तर Cu2+. मग आता दुसरा इलेक्ट्रॉन कुठून काढायला लागेल मला 4s3d कुठून काढायला लागेल. इथं तर 0च आहेत. आता दुसरा काढला तर इथं किती राहतील 9. म्हणजे इथं झाला IE2 बरोबर. आणि इथं जो तुम्ही दुसरा इलेक्ट्रॉन काढला हा कशामधून काढला कम्प्लिटली फील्ड मधून. आणि कम्प्लिटली फील्ड वाला जो आहे तो काय असते कम्प्लिटली फील्ड वाला मोअर स्टेबल. आणि मोअर स्टेबल मधून जर तुम्ही इलेक्ट्रॉन काढू राहिले है ना, मोअर स्टेबल मधून जर तुम्ही इलेक्ट्रॉन काढू राहिले तर एनर्जी जास्त लागेल. म्हणजे उत्तर कोणतं करेक्ट आहे
बाकी चेक करायचंही काम नाही. अरे समजलं का? कारण तुम्ही मोअर स्टेबल मधून इलेक्ट्रॉन काढू राहील ना, आणि मोअर स्टेबल मधून इलेक्ट्रॉन काढणं कठीण काम आहे. त्यातून इलेक्ट्रॉन काढायला तुम्हाला जास्त एनर्जी लागेल, आणि त्यानं तेच विचारलं कुठे जास्त लागेल. दुसरी वाली कुठे जास्त लागेल? कॉपर साठी. समजलं? आयडेंटिफाय द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ कशाची? इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इन +2 ऑक्सिडेशन स्टेट. काय पाहिजे? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंट. आता मॅग्नेटिक मोमेंटची ऑर्डर पाहिजे. मॅग्नेटिक मोमेंट कशी काढतो? एन वरून. एन जास्त मॅग्नेटिक मोमेंट जास्त, एन कमी मॅग्नेटिक मोमेंट कमी. म्हणजे आपल्याला माहिती आहे की एन कमी असला तर म्यू काय असते? कमी आहे ना, आणि एन जर जास्त असला तर म्यू काय असते? जास्त. म्हणजे आपल्याला करणं काय आहे? प्रत्येकाची +2 सांगितली त्यानं. मग प्रत्येकाची +2 सांगितली तर प्रत्येकाजवळ एन किती आहे तो काढा लागेल ना. म्हणजे तुम्हाला एक पाहिजे CO2+, त्याच्याजवळ एन किती आहे? एक आहे Cu2+, त्याच्याजवळ एन किती आहे? एक आहे Fe2+, त्याच्याजवळ एन किती आहे? आणि एक आहे Ni2+, त्याच्याजवळ एन किती आहे? म्हणजे प्रत्येकाचा एन फाइंड आउट करावा लागेल. बरोबर. मग आता हा CO2+ आहे. कोबाल्ट किती असते ॲटॉमिक नंबर? 27. एस मध्ये 2, डी मध्ये 7. मग आता आपल्याला 2+ पाहिजे, म्हणजे एस मधले 2 गेले, डी मध्ये 7. 7 मध्ये पहिले भरणार सिंगल सिंगल, ते झाले 5. पेअरिंग करणार 2ची, 7. 3 राहतील. म्हणजे इथं एन किती आहे? बरोबर ना. इथं Cu2+ आहे तर डी मध्ये 9 राहतील. एस मधला 1 काढला, डी मधला 1 काढला, तर डी मध्ये 9. तर पहिले सिंगल सिंगल 5 भरू, नंतर पेअरिंग करू. 4ची पेअरिंग होईल, 1 राहील. तर इथं अनपेड किती आहे? 1. Fe2+, एस मधले 2 गेले, डी मध्ये 6. पहिले सिंगल सिंगल भरले 5, मग 1 पेअरिंग होईल. म्हणजे अनपेड किती राहतील? 4. Ni2+ किती? 28. 28 म्हणजे एस मधले 2 गमावा, म्हणजे डी मध्ये राहिले 8. आणि डी मध्ये 8 राहिले तर पहिले सिंगल सिंगल भरू, 5 पेअरिंग करू, 3ची पेअरिंग होईल, झाले 8. राहतील किती? 2. तर अनपेड किती राहतील? 2. मग याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे की Cu2+ ची मॅग्नेटिक मोमेंट सगळ्यात कमी, कारण त्याच्यावर एकच अनपेड इलेक्ट्रॉन आहे. त्याच्यापेक्षा जास्त Ni2+, त्याच्यापेक्षा जास्त CO2+, आणि त्याच्यापेक्षा जास्त Fe2+. पहा आता असा ऑप्शन कुठे आहे? Cu, Ni, CO, Fe, ऑप्शन बी. हे तोंडीच कॅल्क्युलेशन तुम्हाला आलं पाहिजे. मी तर करू राहिलो, तुम्हाला जमलं पाहिजे ना. ठीक आहे. तर ते तुम्हाला जमत नसेल तर मग तुम्ही राईट करा. मी तुम्हाला आधी त्याची खूप प्रॅक्टिस घ्यायला म्हणून शॉर्टकट सांगू राहिलो. नेक्स्ट, विच अमंग द फॉलोइंग एलिमेंट हॅज लोएस्ट डेन्सिटी अँड इज लाइटेस्ट. कोणाची डेन्सिटी सगळ्यात कमी आहे आणि तो वजनानं हलका आहे? स्कॅन्डियम, ॲटॉमिक नंबर 21. इकडे गेले पुढे पुढे, शेवटी कोण येते? झिंक, ॲटॉमिक नंबर 30. आता मला सांगा, इकडून तिकडे गेले, मास काय होईल? वाढील ना, कारण ॲटॉमिक नंबर बी काय वाढू राहिला? वाढू राहिला. मग मास जर वाढलं तर डेन्सिटी? डेन्सिटीचा फॉर्म्युला मास अपॉन व्हॉल्यूम. आता मला सांगा, जर मास वाढलं डेन्सिटी वाढेल, मास कमी तर डेन्सिटी कमी. मास कोणाचं कमी आहे? स्कॅन्डियमचं. मग स्कॅन्डियमची डेन्सिटी कमी येईल की नाही? लाइटेस्ट असेल, वजनानं हलका असेल ना तो बाकीच्यांपेक्षा. बरोबर का? आयडेंटिफाय करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ डेन्सिटी इन डी ब्लॉक. डी ब्लॉक मध्ये डेन्सिटीची डिक्रीजिंग ऑर्डर मला सांगा. इकडून तिकडे गेलं की मास कमी होते. मास कमी होते म्हणजे डेन्सिटी कमी होणार. मास कमी झालं की डेन्सिटी कमी होते, पण इकडून तिकडे गेलं तर मास वाढते. मग मास वाढल्यामुळे डेन्सिटी काय होणार? वाढणार. म्हणजे तिकडे गेलं तर वाढते. मग आता हे जे एलिमेंट आहे याच्यामध्ये आपण पहिले व्हॅनेडियम किती आहे? 23 है ना. नंतर क्रोमियम किती आहे? 24. नंतर Fe किती आहे सांगा रे? 26. आणि निकेल किती आहे? 28. असं आहे ना. मग आता तुम्ही इकडून तिकडे चालले,
मास वाढणार, मास वाढल्यामुळे डेन्सिटी वाढणार. अरे इकडून तिकडे गेले तर मास काय होणार, वाढणार. आणि मास वाढलं की डेन्सिटी वाढणार ना. हा, मग कोणाही जास्त आहे, निकेलची, मग Fe, मग Cr आणि मग V, म्हणजे ऑप्शन ए. सिंपल. ठीक आहे. विच कॅटायन फ्रॉम फॉलोइंग डज नॉट फॉर्म कलरलेस कंपाऊंड. कोण कलरलेस बनवणार नाही, कोण कलरलेस बनवणार नाही. Cu प्लस की बनवते, बनवते ना तो. कोण बनवणार नाही विचारलं ना. विच कॅटायन फ्रॉम फॉलोइंग डज नॉट फॉर्म कलरलेस, कलरलेस बनवणार नाही. कलरलेस आहे बा, Zn काय बनवते, कलरलेस. कारण इथं 3D मध्ये किती होतात, 10. Sc3 प्लस इथं 3D मध्ये 0. इथं Cu प्लस 3D मध्ये 10, बरोबर का. आणि Ti3 प्लस 3D मध्ये 1 आहे ना. म्हणजे हे जे आहेत हे कसे आहेत, कलरलेस. डी मध्ये 0 किंवा डी मध्ये 10 काय म्हणतो, कलरलेस. आणि याच्याजवळ अनपेड आहे म्हणून हा शो कलर, हा काय करेल, कलर दाखवेल. म्हणजे हा कलरलेस बनवणार नाही. समजलं का. यांच्या डी मध्ये 10 किंवा डी मध्ये 0 तेव्हा तो काय असेल, कलरलेस. Which element from following in +3 oxidation state form colorless compound. +3 मध्ये कलरलेस कोण बनवते, डी है ना. म्हणजे स्कॅन्डियम 3 प्लस, स्कॅन्डियम 3 प्लस म्हणजे 3D मध्ये 0 म्हणून हा काय दाखवते, कलरलेस. आयडेंटिफाय द रिझन फॉर चेंज इन कलर ऑफ कोबाल्ट क्लोराइड सोल्युशन पिंक टू डीप ब्ल्यू. आठवलं का, कालच्या क्लासमध्ये सांगितलं, ध्यान तुझा. काय ध्यान ठेवायला सांगितलं होतं की identify the reason for change in color of cobalt chloride solution pink to deep blue when treated with concentrated HCl. आठवलं का. काय होतं, नेचर ऑफ लिगंड की चेंज इन जॉमेट्री, जॉमेट्री बदलते. जॉमेट्री बदलली होती ना. पहिले काय होतं, पहिले काय होतं, COH2O by 6. अरे असं होतं ना, COH2O by 6 असं होतं. आणि त्याच्यापासून मग Cl मायनस सोबत रिएक्शन केली होती आणि मग काय तयार झालं होतं, COCl4. अरे असं होतं का, मला वाटतं हा 2 मायनस होता आणि हा 2 प्लस होता. असं असं होता काहीतरी, असंच होतं ना. हा 2 प्लस होता, तिकडे 2 मायनस. आणि हा जो होता हा कसा होता, हा कसा होता, ऑक्टाहेड्रल. हा कसा होता, ऑक्टाहेड्रल. आणि तो कसा होता, टेट्राहेड्रल. काय होता, टेट्राहेड्रल. जॉमेट्री बदलली ना. हा जॉमेट्री बदलली, पहिले ऑक्टाहेड्रल मग टेट्राहेड्रल. असंच होतं का. म्हणजे जॉमेट्री, चेंज इन जॉमेट्री, जॉमेट्री बदलल्यामुळे असं झालं, बरोबर आहे का. तर आयडेंटिफाय द रिझन फॉर चेंज इन कलर ऑफ कोबाल्ट क्लोराइड सोल्युशन. ओके. आयडेंटिफाय द जॉमेट्री ऑफ कॉम्प्लेक्स फॉर्म व्हेन कोबाल्ट क्लोराइड डिझॉल्व इन वॉटर. कोबाल्ट क्लोराइडले पाण्यात टाकलं, कोबाल्ट क्लोराइडले पाण्यात टाकलं की काय तयार करते, ऑक्टाहेड्रल. ऑक्टाहेड्रल आहे ना, कारण कोबाल्ट क्लोराइड म्हणजे COCl2. आणि याला जेव्हा तुम्ही पाण्यात टाकता HOH तर हा काय तयार करते, H2O लिहा त्याला डायरेक्ट. याला जर पाण्यात टाकलं तुम्ही तर यानं काय तयार केलं, COH2O by 6 2 प्लस. असं केलं तयार आहे ना, असंच केलं ना. मग आता हे तयार केलं तर याची जॉमेट्री कोणती आहे, ऑक्टाहेड्रल. कोणती आहे, ऑक्टाहेड्रल. जेव्हा COCl2 ले पाण्यामध्ये टाकलं तेव्हा त्यांना काय तयार केलं, ऑक्टाहेड्रल. COCH2O by 6 आहे ना, म्हणजे ऑक्टाहेड्रल. ऑप्शन सी. आणि मग त्याच्यात HCl टाकलं की COCl4 मायनस भेटते आणि मग टेट्राहेड्रल होते, बरोबर का. विच स्टेटमेंट फ्रॉम फॉलोइंग इज नॉट करेक्ट. कोणतं करेक्ट नाही आहे.
इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज डिक्रीजेस ॲज ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस इन अ पिरियड फॉर अ ट्रान्झिशन एलिमेंट. काय म्हणते, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी होते ॲज ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस. मला सांगा, ॲटॉमिक नंबर वाढला तर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढील, कारण झेड वाढील ना. आणि हा काय म्हणते, कमी होते. म्हणजे हे करेक्ट आहे का. ॲटॉमिक रेडाय डिक्रीज ग्रॅज्युअली फ्रॉम लेफ्ट टू राईट. रेडियस कमी होते ना, लेफ्ट टू राईट होते. हां. डी ऑर्बिटल्स इन ॲटम आर लेस पेनिट्रेटिंग. इलेक्ट्रॉन्स फ्रॉम डी ऑर्बिटल ऑफर स्मॉलर स्क्रीनिंग इफेक्ट. ते लेस पेनिट्रेटिंग असतात आणि त्यांचा स्क्रीनिंग इफेक्ट कसा असते, कमी असते. प्रोटेक्शन कमी असते, म्हणूनच अट्रॅक्शन वाढते आणि साईज कमी होते, है ना. तर कोणतं चुकेल आहे मग, है ना. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज डिक्रीज होते का, इन्क्रीज होते. ॲटॉमिक नंबर वाढला की इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढते. हा कमी होते म्हणते, चुकीचं सांगू राहिला. ठीक आहे. नेक्स्ट, आयडेंटिफाय द एलिमेंट हॅव्हिंग हायेस्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी कोणात जास्त लागते, इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी कोणात जास्त लागते. आयडेंटिफाय द एलिमेंट हॅव्हिंग हायेस्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. पहिले आपण सगळ्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढू. सगळ्यांचे आता हा असते 22, हा असते 21, हा असते 30 आणि हा किती रे, 28. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर 4s2 3d2 झाले ना. अरे बरोबर का, इथं 4s2 3d1, इथं 4s2 3d10. बरोबर का. आणि इथं 4s2 3d8 असं होतं हे. पण आता याच्यावरून काही लॉजिक लागत नाही, कारण तुम्ही इलेक्ट्रॉन काढणार कुठून, 4s मधून. मग सगळ्या 4s मध्ये किती आहेत, 2. मग इथून काही लॉजिक लागते का, नाही. मग लॉजिक कुठून लागते, की आयोनायझेशन एन्थाल्पी साठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती. जेव्हा तुम्ही म्हणजे अशा पद्धतीनं याचा आन्सर येऊ शकत नाही. का नाही येऊ शकत समजलं, कारण सगळ्या केसमध्ये इलेक्ट्रॉन कुठून काढणार, 4s मधून. मग आपण जेव्हा ट्रान्झिशन हे सगळे एलिमेंट बघू तर आपल्याला ट्रिक माहित आहे. सायन्स टीचर वनिता कुमारी मैडम फेविकॉल को नहीं छेडना जनाब. बरोबर. आता आठवत असेल तर मी तुम्हाला असं सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही इथून इथपर्यंत जाता मॅग्नीज पर्यंत, मग फेकोनी, ठीक आहे, काय सांगितलं होतं, इकडून इकडे गेले पहिले की आयोनायझेशन एन्थाल्पी वाढते. अरे वाढते का, हा. इकडे पण काय होते, आयोनायझेशन एन्थाल्पी, आयोनायझेशन एन्थाल्पी वाढते. आणि इथं काय आहे, रिमेन्स कॉन्स्टंट. इथं आहे रिमेन्स कॉन्स्टंट. तर इथं जवळपास कॉन्स्टंट आहे असं लिहून दिलं का मी तुम्हाला. मग आता मला सांगा, मला हायेस्ट आयोनायझेशन एन्थाल्पी पाहिजे. आता हायेस्ट पाहिजे तर मला दिलेलं कोण कोण आहे, मला दिलेला आहे टिटॅनियम, मला दिलेला आहे स्कॅन्डियम, अजून कोण दिला आहे निकेल म्हणजे हा, आणि अजून कोण दिलाय हा. मग आता मला सांगा, इकडून तिकडे गेलं तर आयोनायझेशन एन्थाल्पी वाढू राहिली, म्हणजे सगळ्यात तिकडे कोण आहे, झिंक. तर सगळ्यात जास्त कोणाची आहे, झिंकची. म्हणजे उत्तर काय येणार, झिंक. म्हणजे आन्सर सी. कारण इकडून तिकडे गेलं तर वाढते ना, आपल्याला हायेस्ट पाहिजे ना. हायेस्ट कुठे येणार, तिकडे येणार ना, म्हणून उत्तर काय येणार तुमचं, झिंक. ओके. अरे लिहून दिलतं ना असं. Which from following statement regarding transition element is not correct? ट्रान्झिशन एलिमेंट विषयी कोणतं करेक्ट नाहीये, ट्रान्झिशन एलिमेंट विषयी कोणतं करेक्ट नाहीये. आयोनिक रेडाय ऑफ these elements are smaller than ionic radii of representative element of same period. Transition element are more electropositive than elements of group 1 and 2. ग्रुप 1 आणि 2 पेक्षा ते जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात का, नाही. अरे नसतात ना. अरे ग्रुप 1 and 2 इकडे आहेत, तिकडे गेलं की मेटॅलिक कॅरेक्टर कमी होते, म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कमी होते. आणि हा काय म्हणते, मोर जास्त आहे म्हणते, म्हणजे चुकीचं म्हणून राहिला ना. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जास्त आहे म्हणते ट्रान्झिशनची, ते कमी असते. दीज एलिमेंट्स फॉर्म आयोनिक कंपाऊंड इन लोअर ऑक्सिडेशन स्टेट. बरोबर आहे. लोअर मध्ये आयोनिक आणि हायर मध्ये कोव्हॅलंट सांगितलं होतं. लोअर ऑक्सिडेशन स्टेट मध्ये आयोनिक आणि हायर मध्ये कोव्हॅलंट, म्हणजे बरोबर आहे. नंतर the ionization enthalpies of element of third transition series are higher than element of first transition series. पहिल्यापेक्षा तिसऱ्या ट्रान्झिशन सिरीजची आयोनायझेशन एन्थाल्पी जास्त आहे.
मला सांगा, तिसऱ्या ट्रान्झिशन सिरीजमध्ये लॅन्थॅनाइट येते आणि त्याच्यानंतरचे 14 एलिमेंट आहे ना, आणि ते लॅन्थॅनाइट कॉन्ट्रॅक्शन होते आणि लॅन्थॅनाइट कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे जवळ येणार आणि जवळ आला तर इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी जास्त लागेल आणि हा बी काय म्हणून राहिला, जास्त लागते. अरे हायर म्हणून राहिला ना, हा म्हणजे हे बी काय आहे, करेक्ट. आणि आयोनिक रेडाय ऑफ दीज एलिमेंट आर स्मॉलर दॅन आयोनिक रेडाय ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट ऑफ सेम पिरियड आहे ना, तर हे बी काय असेल मग, करेक्ट. मग चुकीचं कोणतं आहे ना, हे मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहेत का, नाही आहेत, मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नाही आहेत. ओके, ते कसे आहेत, लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहेत कोणापेक्षा, ग्रुप 1 आणि ग्रुप 2. म्हणजे बाकीचे 3 तर करेक्ट आहेत, कारण आपल्याला त्यांना काय विचारलेलं आहे, नॉट करेक्ट. ओके, समजला का टॉपिक. म्हणजे इथं आपले जे आतापर्यंत आपण बघितलं, मॅग्नेटिक प्रॉपर्टी, कलर्ड प्रॉपर्टी आहे ना, आयोनायझेशन एन्थाल्पी, ॲटॉमिक रेडाय, याचे क्वेश्चन्स संपले. म्हणजे हा टॉपिक इथं आपला संपला. बाकी आपण नेक्स्ट क्लासमध्ये